अमरावतीच्या जिल्हा महिला रुग्णालयातील शवागाराबाहेर बसलेले स्वप्नील बोरगे पूर्णपणे हादरून गेले होते। त्यांचा मुलगा अवघ्या 1 दिवसापूर्वी जन्माला आला होता, मात्र त्याचा चेहराही त्यांनी अद्याप पाहिला नव्हता। तरीही बोरगे सरकारी रुग्णालयातील कर्मचारी इतर रुग्ण आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना मिठाई वाटत फिरत होते। मी अजून त्याचा चेहराही पाहिला नव्हता। माझ्या पत्नीला हे कसं सांगायचं हेच मला कळत नाही। पूजाला कळलं तर खूप वाईट होईल असं ते म्हणाले। इंडियन एक्सप्रेसनं या संदर्भातील वृत्त दिलंय। बोरगे यांचा नवजात मुलगा अमरावती जिल्हा महिला रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या 3 बालकांपैकी एक आहे। सोमवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या या आगीचं कारण NICU मधील व्हेंटिलेटरमध्ये झालेला तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं, रुग्णालयाच्या NICU मध्ये सुमारे 4 वाजता पहाटे ही घटना घडली। तिथे एकूण 39 बाळं होती। त्यापैकी 36 बाळांना वाचवण्यात यश आला, तर 3 बाळांचा मृत्यू झाला। आग लागली तेव्हा NICU मध्ये 9 बाळं होती। त्यापैकी 1 व्हेंटिलेटरवर तर 8 बाळे वॉर्मरवर होती। व्हेंटिलेटर जवळील बाळ आणि त्याच्या शेजारी असलेल्या 2 बाळांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला।